ऐकस ना थंडी वाजते का? तोच आता या थंडीतच रक्त तापवायचं आपल्याला. बापाचं पत्र बघतोय ना, 10 वर्ष झाली याला इथं टांगून. सगळे विसरले असतील रे, पण मी नाही. यंदा धुळा तर उडणारच. 7 नाव पण जपायचंय बरं का तुला. हे फक्त तूच करू शकतो. हे आब्या, काय बैलांशी बोलणं झालं असेल तर रानात पाणी पाजायला काय बघाल तेव्हा बैलांशी गप्पा मारत बसते. मी जातो पुढं हा? ये मग मागणं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं सांगायचे, सरपंचाची आंबरी आली गावात. काय अमृत आली? शहरात जाऊन म्हणे साहेब झाली या. होते की साहेब, आपल्याला काय. तुला एक सांगून ठेवतो, तिला अजिबात भेटायचं नाही. शेवटी सरपंच रगात त्याच्यासारखंच असणार. नाही काका, अमृता तिच्या वडिलासारखी नाही. मी जातो मर, तू ये मागणं हा. बाबा, अरे अरे वा, सुप्रभात. मग झाली वा झोप? तुम्हाला सिटीतल्या मऊ गाद्यांशिवाय झोप लागली? हो. की मला वाटलं एवढे दिवस शिकायला होतीस ना तिकडं, तुझ्या सवयी जरा बदलल्या असतील. बाबा, जी झोप ह्या गावच्या जमिनीत लागते ना, ती त्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये कधीच नाही लागली. पण बाबा, आपलं गाव किती बदललंय ना. पण इथल्या माणसाचे स्वभाव आणि माणसं अजून बदलली नसतील ना. स्वभाव स्वभाव आणि वय बदलून मस्त. म्हणजे तुला माहितीये का, तुझ्या शाळेतला तो मित्र तुझा दाजीबाचा पोरगा आब्या, यावेळी बैलगाडी शर्यतीत उतरायचं म्हणतोय. तो आपलं घर जमीन सगळं उद्ध्वस्त करायचं बघतोय. माझी ही 4 माणसातली इज्जत, समाजातली पत, हे सगळं घालवणार आहे तू, हे त्याच्या डोक्यात आहे. त्याला वाटतंय की त्याच्या बापाला मीच मारला म्हणून. त्याचा बाप त्याच्या कर्मानं मेलाय हे त्याला कुठं माहिती. पण अभिजित, तो तर किती शांत होता. शांत आणि तो आब्या बघ, गावात जाऊन माझ्या नावानं सगळीकडे खडं फोडत फिरत असतो. माझी इज्जत अगदी घालवायचंच त्यानं ठरवलंय. हे बघ, तू त्याच्या सावलीला सुद्धा उभा राहू नकोस. गावात फिर, सगळीकडे जा, पण त्याच्याकडे जाऊ नकोस. बाबा, जाऊ देत त्या गोष्टी. मला वाटतं आता त्याला किती वर्ष झाली आहेत, आपण ते सगळं तिथेच सोडून दिलं पाहिजे. तुम्ही पण आता ह्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. बरं ऐका ना बाबा, मी जरा गावात जाऊन येते, मला जरा मैत्रिणीला भेटायचंय. कुठं म्हणलीस? मैत्रीण आहे माझी गावात एक, तिला भेटून येते. काळजी घे आणि गाडी शिस्तीत चालव. हो. नीट जा बरं का, आणि शिस्तीत गाडी चालव. गाव शांत आहे,
कारण बाबू शांत आहे. आणि जर बाबू उठला तर समोरच्याचा अंत आहे. ए शांत झाली शीला झाली आता कुणाचं नाव. ए शांत झाली शीला झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. येते बघ कोण आला. अय अबे, काय गाडा मालक, शर्यतीला अजून लई टाइम आहे. तुम्ही आत्तापासूनच सराव चालू केला काय? हा? बैलांचं पाय फिकतील रे, नाहीतरी ती फकस्त शेण टाकायच्या कामाला. ए बाबराव, बैलाचं पाय थकतील का तुझ्या गाडीचं चाक रुतल या मैदानच ठरवत. रस्ता सोड, मुख्य जनावरांना तुझा आवाज सहन होत नाही. ए, अयो काय म्हणलं बघितलं ना, काय म्हणलं ऐकलं. काय? जनावरांना माझा आवाज सहन नाही होते. किसना अय जनगण म्हणू का वाजू पाव रे तू. अय बोल ना बोल ना. ए बाब्या, सांगितलंय ना मुख्य जनावरांना तुझा आवाज सहन होत नाही. रस्ता सोड. बघू यंदा तुला मैदानात उतरू दिलं तर शपथ. कारण कसं आहे, गाव शांत आहे कारण बाबू शांत आहे. आणि जर बाबू उठला तर समोरच्याचा अंत आहे. समजलं का? ए कळलं का, बाबू शांत आहे म्हणून ठीक आहे. एकदा बाबू उठला का नाही, 5,000 डोल पाजा. हॅलो बाजू का किसने त्याचा कार्यक्रम लावला पाहिजे बरं का. चल. अरे अभ्या, रस्ता अडवून धरायची सवय गेली नाही वाटतं. ओळखलंस का? ओळखलंस का? अमृत तू काय, तू तर पाक मॅडम झाली की शहरातली. मॅडम वगैरे नाही रे, पण तू मात्र चांगला हट्टकट्ट पैलवान झालायस. अरे हा तुझा तो शर्यतीचा बैल का? आपण त्या वासरासोबत लहानपणी खेळायचो त्याच पिल्लू असेल ना हे? हो, त्यातच पिल्लोय. शर्यतीचा नाद अजून काही तुझा गेला नाही बरं का? पण काय काम रे, तुला कसं आठवतंय सगळे? का विसरायला काय झालं? मी जरी खूप वर्षानंतर आली असेल तरी माझ्यासाठी हे गाव, इथली घरं, इथले गल्ली बोळ सगळं काही अजून तसंच आहे. आणि अभ्या, तुला ते आठवतंय का की तू शाळेत असताना मला बोरं, पेरू काय काय आणून द्यायचास?
काय आजही आणून देशील का बरं? बर काय थांबरे तुझ्यासारखं अख्खं झाड उठून आणेल मी. अय झाड उपटणार झाड उपटे. अरे अख्ख्या मळ्यात बोराची बाग आहे आमची. आमरे मामानं घरी बोलिवलंय चल. अरे खूप दिवसांनी अभय भेटलेला. खूप दिवसांनी आब्या भेटला होता. तुला काय माहिती नाही वे तुझ्या बापाची आणि ह्याच्या बापाची भांडणं होती आधी. चल येते अभय. काय झालं बाबा? तुम्ही मला एवढं बडबडीत का बोलवलं? मी नाही बोलवलं तुला. अय मीच बोलिवलंय तुला. अहो मामा या आब्याला भेटाय गेलेली. काय सांगतोस? वय तर गांभीर्य तुला सांगितलं होतं ना मी त्या आब्याला भेटायचं नाही म्हणून. मैत्रिणीला भेटायला जाते म्हणून सांगितलंस आणि तशीच त्याला भेटायला गेलीस. बाबा तो मला फक्त रस्त्यात भेटला म्हणून मी त्याच्याशी फक्त बोलले. तर बघ आमरे मी तुला सांगितलं होतं तो जर रस्त्यात आला तर रस्ता बदलायचा. त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहू नकोस म्हणून सांगितलं होतं ना मी तुला. तरी पण तू आले आले त्याला भेटायला गेलीस. पण बाबा ऐका ना, ह्या सगळ्यात जुन्या गोष्टी आहेत. आपण त्या गोष्टी तिथंच सोडल्या पाहिजेत ना. जुन्या गोष्टी पण बाबा तू आज जा. आज जा. मामा या अमरीशी बोलताना जाऊ बघितलं ना त्याला. मस्तकाची शिराशी लपला पला पला हल्ली ना माझी. असं वाटलं तिथंच द्यावेत दोन. तिथंच हाणावं त्याला. हो मी पण मला पण हाणावं असं वाटलं. त्याला हाणायचं नाही. त्याला जमिनीत गाडायचं. जमीन दोस्त करायचं. त्याची जमीन त्याची प्रॉपर्टी सगळी हिसकावून घ्यायची. या कामाला लागा वय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सगळीकडे टॉपचा विषय कोणाचा असतो? मामांचा. टॉपचा विषय. आब्या हे आब्या माहिती का बोला ना काय आब्या तुलाच काय सांगितलेलं मी सरपंचाच्या पुरीला भेटू नको म्हणून. भेटलास ना? अहो नाही काका तीच रस्त्यातून अडवून थांबली होती. मला जुन्या गोष्टी सांगत होती. अहो पहिल्यासारखीच आहे आमरी बदलली नाही ती. नाही 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 आब्या ती सरपंचाचा रगात आहे आब्या. अरे आब्या सरपंचानं घराचं आपल्या वाट तुळं केलंय. तुला सांगून कळलं ना वय. अरे तुझ्या बापाचा घात त्या सरपंचानं केलाय. आठवण नावाय तुला. आठव जरा आठव. येतोय का तुझ्या त्या टकोऱ्यात? अहो पण काका अरे माणसं दिसत्यात तशी नसत्यात बाळा. माझं कशाने वाटोळं झालं बघतोयस ना आता. मोडल्याला पाय. अहो ती तशी नाही. तिच्या डोळ्यात मला खोटेपणा नाही दिसत. आता मला लागलं का शिकवायला? अरे दुनिया हॅपालेलो माणूस आहे मी. 12 गावचं पाणी पेलंय आणि तू मला शिकवतोस वय. तुला सांगू करणार नाही. वेळ आली का नाही तुला सगळं कळल. सांगितलं तुला भेटू नकोस. मला शिकवतोय. सांगितलं तुला भेटू नकोस. ऐकला नाही.
श्वास हा अडकला, जीव हा जडला, नाद लागला ग तुझ्या प्रेमाचा, नाद लागला